नमस्कार. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. आज आता आपल्याला बघायचे आहेत मोदक, उकडीचे मोदक. पहिले तर सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. 2026 सगळ्यांना छान जाओ आणि सगळ्यांनी मला म्हणजे सबस्क्राईब करो आणि लवकरात लवकर मी अजून छान छान डिशेस तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेन याची तरतूद करू. तर सगळ्यांना छानपैकी हा जी सुरुवात झालेली आहे आपली, तुम्ही बघा पहिल्याच आठवड्यात आलेली आहे अंगारिका. तर अंगारिका आल्यामुळे मी ठरवलं की चला मोठा व्हिडिओ बनवूया. तर या वर्षातला पहिला व्हिडिओ जो आहे तोही मोदकाचा. म्हणजे हे जे मोदकाचं आणि माझं जे नातं आहे ते अगदी घट्ट आहे. तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते उकडीचे मोदक. माझी आज ऑर्डर आहे आणि 2 दिवसांनी आपली अंगारिका आहे, म्हणजे मंगळवारी. आज आहे संडे. तर आज मी जी ऑर्डर तयार केली ह्याचं तुम्हाला मी मुद्दाम व्हिडिओ करून दाखवते, कारण 2 दिवसांनी अंगारिकेला तुम्हाला याचा यूज होईल. आणि ज्याला कोणाला पीठ कसं बनवायचं हे माहिती हवी असेल तर मला प्लीज त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करा. आपल्या मेसेज बॉक्समध्ये मी तुम्हाला ती लिंक पाठवेन, कारण मी 2 ते 3 वेळा पीठ कसं बनवायचं हेही दाखवलेलं आहे. तर जे कोणी नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती नाही आहे, त्याच्यासाठी मी सांगते की ज्याला कोणाला पीठ कसं बनवलं हे हवं असेल तर प्लीज मला मेसेज करा. तर निघूया आपण आपल्या किचनमध्ये. चला तर माझ्या किचनमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते. आता आपण इथे पहिले सारण बनवून घेऊया. सारणासाठी लागणार आहे आपल्याला साजूक तूप. आजची जी माझी ऑर्डर आहे ती ड्रायफ्रूट केशर असल्यामुळे मी इथे पहिले तूप घालून घेणार आहे, मग त्यात ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि मग बाकीची तयारी करणार. तर आता आपण इथे पहिले खसखस घालून घेतो आहे. एक साईडला मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेत आणि चारोळ्याही मिक्स करून घेतल्यात. तर हे सर्व मी आधी ड्रायफ्रूट घालून घेते आणि त्यावरच आपला गूळही घालून घेते, म्हणजे मग ते छान सर्व एकसारखं मिक्स होतं. तर इथे आपण 1 वाटी गुळाला 4 वाटी नारळाचा चव घालणार आहोत, कारण की हा गूळ मला पुन्हा एकदा श्रीसुदनचा गूळ सापडलेला आहे आणि त्याची चव इतकी छान असते की 1 वाटी गुळाला 4 वाटी चव आरामात मावतो. बाकीच्या प्रकारचे गूळ घेतले तर 1 वाटी गुळाला 3 वाटी नारळाचा चव लागतो. तर हे पहा, आपल्या इथे गूळ लगेच पटापट अगदी वितळलेला आहे. त्यात मी इथे नारळाचा चव घालून घेते. तर मी तुम्हाला नेहमी सांगते की 1-1 वाटी घालूनच आपण व्यवस्थित परतवायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि म्हणजे मिक्स व्यवस्थित होतं. एकसाथ घातल्यावर आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते. तर 1-1 वाटी करून घालायचं आहे, म्हणजे मग आपला चव खूप छान होतो. ही 3री वाटी मी घालून घेतले आणि ही 4थी वाटी घालून घेतले. आता हे सर्व एकजीव करणार आहे. मी अजून थोडंसं अर्धी वाटी गूळ ॲड केला आणि 2 वाट्या चव अजून घातला, कारण की मला थोडंसं ऑर्डर वाढली आणि म्हणून मला चव वाढवावा लागला इथे. आता मी याच्यात वेलची आणि जायफळ पावडर घालून घेणार आहे आणि अगदी थोडंसं मीठ चवीपुरतं, म्हणजे अगदी पाव चमचाभर मीठ घालायचं आहे. आता मी हे थोडं थंड करून याचे गोळे करून घेणार आहे, म्हणजे मग आपले मोदक फास्ट होतात. हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा ही प्रक्रिया दाखवते की असं केल्याने आपले मोदक खूप फास्ट होतात. जे ऑर्डरचं काम करतात, ऑर्डरचे मोदक बनवतात, त्यांच्यासाठी ही स्पेशली मी नेहमी सांगत असते, आपल्याला फास्ट काम करायचं असेल तर ह्या 2-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. तर असे गोळे करून जरा फ्रीजमध्ये ठेवले की ते सेट होतात छान. ह्यात साधारण 3
3 चमचे भरून मी चव घेतलेला आहे आणि त्याचे गोळे करून घेतलेत. हे पहा, आता इथे हे 25 गोळे मी करून घेतलेत. आता आपण पहिले 25 मोदक जे आहेत ते करून घेऊया. मला ऑर्डर बरीच आहे, पण मी 25 मोदकांचं पहिले तुम्हाला करून दाखवते. इथे मी आता 3.25 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा भरून तूप घातलं आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 ते अर्धा चमचा भरून साखर. हे सर्व छान आपण उकळवून घ्यायचं आहे आणि मग त्यात 3 ग्लास भरून, म्हणजे 3.25 ग्लास मी पाणी घातलं आणि 3 ग्लास भरून आपण पीठ घालणार आहोत. आज मी थोडी मोठीच कढई ठेवली कारण की ऑर्डर पण आहेतच आणि आता अंगारिका पण आहे, तर मग मी थोडे एक्स्ट्रा झालेले मी फ्रोझन करून ठेवू शकते, कारण अंगारिकेची पण ऑर्डर आहेच. मला आत्तापर्यंत 50 मोदकांची ऑर्डर बुकिंग झालेली आहे. कोणाचे 6, कोणाचे 10, कोणाचे 11, असं करत 3-4 जणांची ऑर्डर बुकिंग झाली आहे. आणि आयत्या वेळेला येतात त्या वेगळ्या. कमीत कमी 100-125 मोदक तर नक्कीच त्या दिवशी बनतात. तर हे मी आता छान सगळं परतून घेतलं आहे आणि इथेच मी गॅस घालवून हे सर्व मोडून घेतले आहेत ह्याच्या गाठी कढईतच. कढई मोठी असल्यामुळे मी इथेच हे करून घेतलेलं आहे. आता परातीत काढून घेते आणि व्यवस्थित सर्व पाण्याने गोळा आपला सारखा करून घेते. इथे गाठी सगळ्या ऑलरेडी मी मोडलेल्या आहेत. तरी पण हे थंड ह्याने मी, म्हणजे शक्यतो जास्त हाताचा वापर नको करायला म्हणून मग मी कालथा किंवा त्या भांड्यानेच मी मोडून घेते पीठ. तर इथे आपण सर्व लागेल तसं थोडं थोडं काढून घ्यायचं आहे. मी त्या कढईमध्ये पाणी घातलं आणि त्याच्यात तो गोळा भिजायला ठेवला होता, जेणेकरून आपलं सगळं जे भिजवलेलं पीठ होतं म्हणजे ते मी मुरत ठेवलं होतं झाकून 10 ते 15 मिनटं, म्हणजे ते खूप छान असं सॉफ्ट होतं. आता हलकासा पाण्याचा हात घेऊन आपण थोडंसं हे भिजवून घेऊया. लागेल तसं थोडं थोडं काढायचं, नाहीतर मग बाकीचं पीठ सगळं आपलं वाऱ्या जातं आणि ड्राय होतं. तर तिथे मी ते पाण्यातच ठेवलेलं आहे आणि आपल्याला लागेल तसे 8-8, 10-10 गोळ्यांचं पीठ काढून छान मळून त्याचे मी मोदक करून घेणार आहे. इथे आता एकसारखे आपण आता ह्याला पहिले तर तेल पण लावायचं आहे. तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं, नाहीतर मग ना मोदक चिटकत नाही. शक्यतो पाणी जास्त वापरायचं आणि तेल कमी वापरायचं. हे पहा, छान मस्त झालेलं आहे अगदी पीठ, पांढरं शुभ्र. ह्याचे जर तुम्हाला म्हणजे पीठ कसं तयार केलं हे जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्समध्ये मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवते. कारण याच्या आधी मी बरेच व्हिडिओ पीठ कसं बनवावं ते दाखवलेलं आहे. नेहमी आपल्याकडे एक वाडगं पाण्याचं तयार ठेवायचं मोदक करताना आणि एक तेलाची वाटी तयार ठेवायची. आता मी एकसारखे याचे गोळे पहिले करून घेणार आहे, म्हणजे मग मोदक आपले सगळे व्यवस्थित एकसारखे होतील. जसं मी आधी याचे गोळे करून घेतले सारणाचे, तसे पिठाचे पण करून घेणार आहे आणि ओल्या कपड्याखाली ते झाकणार आहे. ते झाकून ठेवले की आपले पीठ व्यवस्थित मऊच्या मऊ राहतं, बिलकुल त्याच्यात असं ड्रायनेस येत नाही. तर हा माझ्याकडे पुरी मेकर आहे. मी याला छान असं प्लास्टिकच्या 2 पिशव्या लावून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथे मोदक वळायला सुरुवात करणार आहे. एक लक्षात ठेवा, नेहमीच सांगते मी तुम्हाला की पहिला मोदक करताना बऱ्याच वेळा थोडंसं ते मुरलेलं नसतं किंवा काय, तर हे बघा हा असा गेम फसतो, पण नंतर मग ते व्यवस्थित होतात. आता मी ना याच्या खालीच जरा असं दाबून घेते, म्हणजे मग ते
आपल्या जे पारीला चिरा जातात ना त्या येणार नाहीत. म्हणून मी ह्याच्या खालीच 2-3 वेळा ते दाबून घेतलं, कारण पहिला आहे अजून सेट झालेला नाही आहे. एकदा ते सेट झालं पीठ छान की मग पटापट मोदक छान होतात. तर जरा पहिले 1-2 मोदक करताना थोडा त्रास होतो, पण नंतर एकदा आपलं गुळपीठ जमलं की मग सुंदर मोदक बनायला लागतात. एक साईडला मी गरम दुधामध्ये केशरही भिजवून ठेवलेली आहे. पारी आपण फिरवून फिरवून दाबून घ्यायची, नाहीतर मग ती एक साईडला जाड होते, एक साईडला बारीक पातळ होते. तर आपल्याला एकसारखी पारी हवे, त्याच्यासाठी पारी फिरवून फिरवून करायचं. जेवढे आपल्याला पारीला पातळ जवळजवळ अशा पाकळ्या करता येतील, चिमटे काढून आपण 3 बोटांचा वापर करून आपल्याला पाकळी करायची आहे. तर जितक्या जवळ आपण करू तेवढा मोदक सुबक दिसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. हे आपण जो गोळा केला आहे हा थोडा हलकासा आपण फोडून यात घालायचा आहे. आता थोडं जास्त वाटतोय म्हणून मी थोडंसं काढून घेतलं. आणि हे पहा, हात प्रत्येक वेळेला पाण्यात बुडवून घ्यायचा, नाहीतर मग ते सारण जे लागलेलं असतं ते सर्व बाहेर मोदकाला लागू शकतं आणि मग मोदकाचा रंग पण बिघडेल आणि ते खूप किचकट होऊन जातं, सगळं चिकट होऊन जातं. तर सतत आपण पाण्यामध्ये हात घालूनच पुढचं काम करायचं. मोदक असा आपण जवळ घेतला की जवळ घेत असताना कुठे आपल्याला वाटलं की पाकळी दुमडतीये किंवा कुठे फाटतंय, तर ते आपण ॲडजस्ट करत जायचं, प्रत्येक वेळेला बघायचं. आता मी तुम्हाला हा स्लो करून दाखवते खरं तर, अदरवाईज मला 1 मिनिटाला 1 मोदक माझा होतो, पण मी मुद्दाम तुम्हाला थोडं स्लो करून दाखवते. असा आपण हा मोदक झाल्यानंतर थोडासा खालच्या साईडनी ना दाबून घ्यायचा असतो. हे बघा, असं दाबून आपण त्याला वर आणायचा आणि मग हलकासा तोंडाच्या जवळनं असा प्रेस करायचा. प्रेस केल्यावर सगळे पाकळ्या आपल्या ओपन होतात आणि मग तो मोदक अजून सुबक दिसतो. आता हे बरेचसे मोदक झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की किती व्यवस्थित होत आहेत बघा, है ना. मी म्हटलं की नाही की पहिले स्टार्टिंगला 2-3 मोदक जरा डिस्टर्ब करतात, पण नंतर एकदा आपलं गुळपीठ जमलं की मोदक छान बनायला लागतो. आजचे मोदक माझे एवढे सुंदर मोठे मोठे झाले होते, छान. आणि हे पीठ पण इतकं छान फुलतं की जरी मोदक एवढासा वाटत असला तरी ते उकडल्यानंतर छान मोठे दिसत होते अगदी. मोदकांची कॉस्ट मी 40 रुपयाला एक विकते आणि जर ड्रायफ्रूट केशर असेल तर मग मी 45ला विकते. म्हणजे बऱ्याच गृहिणींना ज्यांना आपला मोदकाचा बिझनेस करायचा असतो किंवा करतात, त्यांना रेट्स हवे असतात. कारण आता नारळ कमीत कमी 50 रुपये छोटासा, गूळ कमीत कमी 100 रुपये किलो, त्यानंतर पीठ जर बाहेरनं विकत आणलं तर 70 रुपये अर्धा किलो. हां, मग केशर, ड्रायफ्रूट, आता तुम्हीच विचार करा, परत मेहनत, मग आपण किती कॉस्ट घ्यायला पाहिजे, हा थोडासा आपण हिशोब केलाच पाहिजे. पूर्वी 60 ते 70 रुपयाला गूळ मिळत होता, अगदी मागच्या वर्षीपर्यंत 70-80नी मिळत होता. यावर्षी होलसेल रेटमध्ये 100 रुपयाला गूळ मिळतो आहे.
तर इथे मी आता सर्व मोदक उकडायला ठेवलेत आणि 7 ते 8 मिनटानंतर आपले मोदक तयार. हे पहा कसे फुललेत, किती लांब लांब ठेवले होते आणि कसे जवळ झाले बघा, है ना. खूप छान पीठ झालं आहे माझं. तर असे आपले मोदक तयार झालेले आहेत. पुढे मी मग पॅकिंग करून कोणाला, म्हणजे ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांना एखादं पॅकमध्ये 10 हवे होते, 5 हवे होते, 6 हवे होते, तर मी कसे पॅकिंग केले तेही तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला सांगायला विसरू नका तुम्ही किती मोदक केले अंगारिकेला आणि माझे व्हिडिओ बघून तुम्हाला काही फायदा झाला की नाही. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. मानसीज कुकिंग स्टोरीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.